कुछ लोग ऐसा कहते हैं कि सभी ब्राह्मण गलत नहीं होते हैं, सभी ब्राह्मण बुरे नहीं होते हैं। मैं कहता हूं ब्राह्मण होना ही बुरा होना है, मनुष्य का ब्राह्मण होना ही बुरा होना है। मनुष्य का मनुष्य होना ठीक है। मनुष्य जब ब्राह्मण होता है तो आप लोगों को बता नहीं कैसे होता है, बताता हूं मनुष्य ब्राह्मण कैसे होता है। ब्राह्मण होने के लिए उसका जनेऊ संस्कार होता है, उसके गले में जनेऊ डाला जाता है और यह सीक्रेट होता है। यह किसी आदमी गैर ब्राह्मण को वहां उपस्थित नहीं रहने देते। महाराष्ट्र सरकार में एक चौहान नाम का शेड्यूल कास्ट का आदमी कैबिनेट मिनिस्टर था। उसका इंटरकास्ट मैरिज एक ब्राह्मण लड़की के साथ पुणे में हुआ था। एक दिन क्या हुआ कि उसके बीवी जो ब्राह्मण थी, उसके भाई के लड़के का जनेऊ संस्कार का कार्यक्रम हो रहा था। उसको निमंत्रण आया। निमंत्रण आया तो उसके बीवी ने, जो ब्राह्मण थी, उसने कहा कि मेरे भाई के लड़के का जनेऊ संस्कार है, मैं जरा जाके आती हूं। तो चौहान ने कहा तेरे भाई के लड़के का तो मेरा भी रिश्तेदार है, मैं भी आता हूं। तो वो ब्राह्मण थी, वो जानती थी कि बकेड़ा खडा होगा। नाही, तुम्हाला यायची का, तुम्ही मिनिस्टर आहात, तुमच्याजवळ जनकल्याणाचं काम करण्यासाठीच पहिल्यांदा वेळ नसते, त्यामुळे तुम्ही इथंच राहा सचिवालयामध्ये, लोकांची कामं करा, मी जाऊन येते, एक दिवसाचा प्रश्न आहे, जाते आणि येते, तुम्ही कशाला येता? नाही नाही, तुझा रिलेटिव्ह हा माझा रिलेटिव्ह आहे, त्यामुळे मला जाणं आवश्यक आहे, मी पण येतो. गेला, जबरदस्तीने गेला, जायला नाही पाहिजे पण गेला. गेला. मग तो कार्यक्रम सुरू झाला. तो बसला तिथं. बसल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटलं शर्ट काढा. इथं त्या संस्कारामध्ये जेवढे ब्राह्मण बसलेले आहेत ते त्यांनी शर्ट काढलं. तुम्ही शर्ट काढलं नाही? काढा. काढलं. काढल्यानंतर त्या ब्राह्मणाने अरे तुमच्या गळ्यामध्ये जानवं नाही आहे? म्हटले नाही आहे. का? नाही म्हणे मी शेड्यूल कास्ट आहे. हो सर, जा म्हटलं. त्या कॅबिनेट मिनिस्टरला त्या ब्राह्मणांनी, चौथी पाचवी पास असेल तो ब्राह्मण, कारण त्याला जास्त शिकलेलं लागत नाही संस्कार करायला, त्या चौथी पाचवी पास ब्राह्मणांनी त्या कॅबिनेट मिनिस्टरला, जो संस्कृत भाषेमध्ये गोल्ड मेडल होता पुण्याचा, त्याला म्हटले तुम्ही जा. नाही म्हटले माहित आहे. म्हटलं मी कोण आहे? कॅबिनेट मिनिस्टर आहे. नाही नाही मला माहित आहे तुम्ही कॅबिनेट, पण जा. मग त्यांनी झगडा केला. नाही म्हटले. मग त्याची बायको मधात पडली. नाही म्हटले जावं लागेल. मी तुम्हाला अगोदर सांगत होते येऊ नका, मला अगोदरच माहित होतं वाद होणार आहे म्हणून, मी अगोदर सांगितलं होतं की नाही तुम्हाला, मग तुम्ही कशाला आलात? आता जा. पण मला थांबावं लागेल. ती थांबली, त्याला काढून दिला. तो ये एविडेंस है, ये सबूत है कि ये संस्कार सीक्रेट होता है. सीक्रेट क्यों होता है? क्योंकि मनुष्य जब ब्राह्मण होता है तो उसको दीक्षा दी जाती है कि तुम सबसे श्रेष्ठ हो, तुमसे सारे के सारे कनिष्ठ है, नीच है. कम से कम आज से दूसरों को नीच केवल मानना नहीं चाहिए, बल्कि ऐसा अमल में लाना चाहिए. यह दीक्षा का कार्यक्रम है, ये जनेऊ संस्कार का. इसलिए मैं कह रहा हूं मनुष्य का मनुष्य होना ठीक है, मनुष्य का ब्राह्मण होना ही गलत है, बुरा है. इसलिए जो लोग ऐसा कहते हैं कि कुछ ब्राह्मण पुरोगामी होते हैं, कुछ सनातनी होते हैं, हमको ऐसा अंतर करना चाहिए, गलत बात है. एनिहिलेशन ऑफ कास्ट में बाबासाहेब आंबेडकर ने ये कहा, सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण हे एकाच शरीरांच्या दोन भुजा आहेत, दोन हात आहेत. एका हातावर रट्टा मारला तो दुसरा हात संरक्षणासाठी उभा होतो. हे एकाच शरीराचे दोन हात आहेत, याच्यामध्ये फरक करणं योग्य नाही आहे. हे एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा जो लोग ऐसा कहते हैं गलत बात. तो ये वो मौलिक रूप से ये धर्म ब्राह्मण धर्म है. अगर मौलिक रूप से ये धर्म ब्राह्मण धर्म है तो इस बात को जानना जरूरी है. तो ये उन्होंने आवरण धारण कर लिया हिंदू का, मगर ओरिजिनल तो मान लो संतरा है. संतरा का छिलका निकाला, निकालने के बाद अलग 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 अलग
एक फोड तू घे रे बाबा, एक फोड तू घे, एक फोड तू घे, असे 10-12 फोडी निघतात की नाही. तो ब्राह्मण धर्म जो है वो है ओरिजिनल, अलग, ये अलग, ये अलग, ये अलग, ये अलग, ये अलग, मगर वो सारे अलग को कवर कर रहा है, कवर कर रहा है. ऊपर जो कवर कर रहा है छिलका, जो छिलका, ये छिलका हिंदू है, ये छिलका जो है ये हिंदू है, और अंदर जो है वो ओरिजिनल है ब्राह्मण, ब्राह्मण धर्म है, ये छुपा हुआ है. हमारे लोगों को डायरेक्ट अगर कोई बात बताई जाए तो समझ में आती है, इनडायरेक्ट हमारे लोगों को बात समझ में नहीं आती. जैसे फॉर एग्जाम्पल ब्राह्मण लोग ज्ञानेश्वर को कहते थे, क्या कहते थे? संन्यासाची लेकरे. लोकांना काही समजत नव्हतं, संन्यासाची लेकरे. आता संन्यासाची लेकरे म्हणजे काय, मी तुम्हाला समजावून सांगतो. जो सन्यासी होता है उसके बच्चे नहीं होते. ये संन्यासाची लेकरे म्हणजे सन्यासी पण आहेत आणि लेकर पण आहेत. डाऊटफुल मामला आहे. संन्यासी पण आहे, लेकरे पण आहेत. संन्यासाची लेकरे म्हणजे ब्राह्मणांनी डायरेक्ट शिवी जर द्यायची असती तर काय म्हणायला पाहिजे? हरामी की औलाद. आपले जे बहुजन आहेत डायरेक्ट बोलतात, अबे हरामी की औलाद. आपली आहे की नाही शिवी? डायरेक्ट बोलतो की नाही आपण? काही पडदा ठेवतो का? मग आपल्या माणसाला चटकन लक्षात येते. पण ब्राह्मण लोक पडद्यातून बोलतात, आड पडद्यातून बोलतात. संन्यासाची लेकरे, इसका अर्थ है संन्यासाची लेकरे म्हणजे सन्यासी होता है, उसके बच्चे नहीं होते हैं, फिर भी हो गए हैं, इसका मतलब ये हरामी की औलाद है. तो ब्राह्मण को ही समझ में आता है संन्यासाची लेकरे म्हणजे हरामी की औलाद. दुसऱ्याला समजतच नाही कि संन्यासाची लेकरे म्हणजे ब्राह्मण हरामी की औलाद. वामन को समझ में आता है, वामन को समझ में आता है तो वामन को समझ में आता है, बाकी किसी को समझ में नहीं आता. डायरेक्ट भाषा आपल्या लोकांना कळते, आपल्या लोकांना इनडायरेक्ट समजत नाही. आणि डायरेक्ट जर समजा कोणी बोललं, समजा डायरेक्ट बोललंच कोणी, तो आपले लोक मग शायला तू मला असं म्हणता का, लगेच तू आपला त्याच्यावर काढतोय आपले. डायरेक्ट हमारे लोगों को समझ में आता है, इनडायरेक्ट समझ में नहीं आता. द कैंडिडेट आर नॉट अवेलेबल एंड दोज हु अवेलेबल दे आर नॉट सुटेबल. कैंडिडेट उपलब्ध नहीं है, जो उपलब्ध है वो योग्य नहीं है, म्हणजे ते मेरिटोरियस नाही आहेत, म्हणजे त्यांच्यात मेरिट नाही आहे. मेरिट नाही म्हणजे योग्य नाही आहेत, योग्य नाही म्हणजे लायक नाही आहेत, लायक नाही म्हणजे नालायक आहेत. तो एवढं कोण विचार करताय हो? कशाला टेन्शन घ्यायचं? आपले बहुजन कशाला टेन्शन? चला पहिल्यांदाच किती टेन्शन आहे, कशाला एवढं टेन्शन आहे? वामन मेश्रामला आपण टेका देऊन टाकलेला आहे, त्यांनी आपलं टेन्शन घेत राहावं, आपल्याला काय घ्यायची आवश्यकता नाही.